शहराची यात्रा, आपल्या जिल्ह्याची यात्रा, आपल्या गावाची यात्रा आहे, सिद्धरामेश्वराची यात्रा आत्ताच या ठिकाणी संपन्न झाला अक्षता सोहळा आणि सगळे रमले त्याच्यामध्ये. तुम्ही बघताय अनेक भक्त हे बाराबंदी घालून इथे आहेत. परमपूज्य होडगी महाराज देखील आज ह्याच्यामध्ये शामिल आहेत आणि सगळ्या महिला, सगळे पुरुष, सगळे दूर दूर गावावरून आलेले सगळे आज सिद्धरामेश्वराच्या ह्या चरणस्पर्शी आम्ही चरणस्पर्श करत आहोत. नतमस्तक झालोय ह्या माणुसकीच्या सागरासमोर. आज आम्ही सगळे नतमस्तक झालो आहोत आणि सिद्धरामेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की सगळ्यांच्या इच्छा, आकांक्षा आणि मनोकामना पूर्ण होऊ देत. हे वर्ष खास करून आमच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येक कष्ट करणाऱ्या माणसासाठी सुखाचा आणि समृद्धीचा. तिळगुळ घ्या आणि बीडमध्ये आंदोलन टाकीवरती जोडलेले आहेत. सरकार प्रशासनाने विनंती केली जाते मात्र अजूनही आरोपी अटकेत नाही, त्यामुळे लोक आंदोलन करतायत. काय म्हणणं आहे? नाही, नक्कीच सरकार ह्या बाबतीत अजिबात गंभीर नाहीये. बीड असेल, परभणी असेल, रोज वेगळे पैलू आपल्याला दिसून येत आहेत. नवीन या ठिकाणी नवीन काहीतरी माहिती लोकांसमोर येते. तरीही मुख्यमंत्री याबद्दल गंभीर नाहीत. राजीनामा दिला पाहिजे तो पण घेत नाहीत. एकंदरीत आपल्याला दिसून येते की निगरगट्ट असं सरकार हे झालं. मंत्र्याच्या जवळचे सहकारी जे ते आरोपी पण सरकार आरोपी करत नाही, त्यांच्यावरती मोक्का लावला जात नाही. यासाठी ग्रामस्थ सगळे आक्रमक. याचे मी निषेध करते. ज्या पद्धतीत, क्रूर पद्धतीत 4 तास त्या माणसाला, देशमुखांना मारलं गेलं आणि हे देशभरात चाललंय, पूर्ण महाराष्ट्रात चाललंय. हे कोणीतरी म्हणालं, सुरेश धस म्हणाले की म्हणजे जनावराला जरी असं मारलं तर अंगार शहर आहे, तो माणसाला मारतायत. आणि हे पहिल्यांदा असं झालं नाहीये बीड जिल्ह्यात. बीड जिल्हा हा ह्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. आतापर्यंत हे सगळे प्रकरण झाकले गेले आहेत आणि म्हणून या लोकांना आता ते भोगावं लागणार आहे आणि त्यांना अटक झालीच पाहिजे. त्यांची आई आलेली आहे आणि सगळे कार्यकर्ते आम्ही आलेलो दरवर्षीप्रमाणे सिद्धरामेश्वराच्या अक्षतेच्या कार्यक्रमाला आम्ही हजर राहणं आमचा आनंदाचा क्षण आहे. आम्ही शुभेच्छा देतो सगळ्या सोलापूरकरांना, सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांना. त्यांचं आयुष्य सुधारावं, आयुष्यामध्ये खूप आनंद मिळावा, संपन्नता मिळावी अशा प्रकारची प्रार्थना. काय मागणं मागितलं सोलापूरकरांसाठी? आम्ही एवढंच मागणं मागितलं की शांती राहू दे. सर्वधर्म समभाव, सिद्धरामेश्वरांनी जे सांगितलं, सर्वधर्म समभावाची जी भूमिका आहे ती त्यांनी सगळ्यांनी स्वीकारावी.